श्री गणेशानमा श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 29. इंद्रलोकाहून अर्जुनाचे आगमन, पांडवांचा द्वैतवनात वास, कपोत पक्षाची कथा. अमरावतीस इंद्राजवळ अर्जुन असता निवांत कवच या नावाचे दैत्य फार उन्मत्त होऊन गेले होते. त्यांनी इंद्रालाही युद्धात पळवून लावले. हे वर्तमान अर्जुनाच्या कानावर आल्यावर तो इंद्राच्या आज्ञेने इंद्राचा रथ घेऊन त्यावर चालून गेला. ते राक्षस समुद्रामध्ये एका बेटावर राहत होते. ते महामायावी असून मोठे शूर होते. अर्जुनाचे व त्यांचे फार मोठे युद्ध झाले. एकेवेळी तर त्यांनी अर्जुनास मारून टाकण्याचा प्रसंग आणला होता. परंतु अर्जुन युद्धकलेत फारच प्रवीण असल्यामुळे त्याने निवांत कवच दैत्यास ठार मारून त्याची मस्तके इंद्राकडे रवाना केली. अर्जुनाचा हा पराक्रम पाहून इंद्रास परम समाधान वाटले. त्याने मोठ्या समारंभाने अर्जुनास अमरावतीस आणले. नंतर थोड्या दिवसांनी मातलीस बरोबर देऊन इंद्राने अर्जुनाची धर्माकडे रवानगी केली. मातलीचा रथ प्रथम गंधमादन पर्वतावर थांबला. तो तेथेच पांडव आहेत असे त्यास कळले. अर्जुन आल्यावर सर्वांच्या मोठ्या प्रेमाने भेटी झाल्या. इतक्यात इंद्रही तेथे आला, जेणेकरून पांडवास फार आनंद झाला. इंद्राने त्यास कौरवांचा नाश होऊन तुम्ही पूर्ववत आपले राज्य परत मिळवाल असा आशीर्वाद देऊन तो इंद्रलोकी गेला. नंतर अर्जुनासह पांडव तेथून पुढे चालले. तो वृषपर्व्याच्या उपवनाजवळ एका मोठ्या अजगराने भीमाचे सर्वांग वेष्टून टाकले. तो अजगर धर्मास म्हणाला, मी पूर्वी नहुष राजा होतो. मी पालखीत बसून ती पालखी ब्राह्मणाकडून उचलून अमरावतीस जात असता अगस्त ऋषीच्या शापाने माझी अशी अवस्था झाली. मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास माझा उद्धार होईल व मी भीमालाही सोडीन असे त्याचे भाषण ऐकून धर्माने त्यास प्रश्न विचारण्यास सांगितले. मग त्याने क्रमाक्रमाने प्रश्न केले. त्याची धर्माने यथायोग्य उत्तरे दिली. ती धर्मराजाची यथायोग्य उत्तरे ऐकल्यावर अजगराने भीमास जिवंत सोडून तो दिव्यदेही होऊन स्वर्गी गेला. मग पांडव तेथून द्वैतवनात येऊन पोचले. त्यावेळी त्यास भेटण्याकरिता सत्यभामेसह श्रीकृष्ण तेथे आले. पांडवांचे सर्व कुशल वर्तमान ऐकून त्यास आनंद झाला. श्रीकृष्ण काही दिवस तेथे राहून गेल्यावर मार्कंडेय ऋषी धर्मास भेटण्याकरिता आले. त्यांनी बोलता बोलता धर्मास असे सांगितले की आता थोड्याच अवकाशात कलियुगास प्रारंभ होईल. त्यावेळी साधू संत क्वचितच दृष्टीस पडतील. ब्राह्मण मद्य पितील व मांसभक्षण करतील. स्त्रिया जारीनी निपजतील. राजे आपल्या प्रजेचे द्रव्य अन्यायाने हरण करतील व गायत्री जपादी ब्राह्मणांचा धर्म शूद्र आचरण करतील. तसेच ब्राह्मण आपला आचार विचार सोडून शूद्राचाराचा अंगीकार करतील. देव नवसाला न पावता केवळ पाषाणमूर्ती राहतील व दृष्ट यवन त्यांचा फोडून तोडून नाश करतील. पुत्र मातापितरांची शिष्यगुरूंची मर्यादा उल्लंघून त्यांची निंदा करतील. चारी वर्णाचा एकमेळ होऊन कुमार्ग वाढेल. परस्त्रिया व परद्रव्याच्या अभिलाषेनिमित्त हजारो हत्या होतील. ब्राह्मण वेद विक्रय व कन्या विक्रय करतील. ब्राह्मण स्त्रियांचे पुनर्विवाह होतील. यवनांचा उत्कर्ष होऊन ते या स्थळी राज्य करतील. अवेळी पर्जन्य पडेल. वेदधर्म नाहीसा होईल व सर्व लोक पाखंडी होतील. शेवटी द्रविड देशात मात्र किंचित ब्राह्मण उरेल. नंतर धर्मास मार्कंडेय ऋषी म्हणाले, धर्मराजा, तू शिवी राजासारखाच धर्मशील आहे. तेव्हा धर्माने त्याचा इतिहास विचारल्यावरून मार्कंडेय म्हणाले, अयोध्याच्या शिवीराजाने एकदर 100 यज्ञ करून सर्व पुण्य कृष्णार्पण केले. शेवटी त्याने जेव्हा 100व्या यज्ञास प्रारंभ केला तेव्हा आता काहीतरी विघ्न करावे या हेतूने इंद्राने अग्नीस कपोत पक्षी होण्यास सांगून आपण ससाण्याचे रूप धारण केले व मोठ्या वेगाने ते दोघेही शिबीराजाच्या यज्ञमंडपात घुसले. कपोत एकदम शिबीराजाच्या मांडीवर बसून मला या ससाण्यापासून सोडू असे बोलू लागला. त्यावेळी ससानाही राजास म्हणाला की माझी ही शिकार आहे. भुकेने माझा प्राण कासावीस झाला असून तू जर यास न देशील तर यज्ञकुंडात मी माझा प्राण देईल. ते ऐकून कपोत राजास म्हणाला, मी तुला शरण आलो आहे. शरण आलेल्याचे रक्षण करण्यात महत्पुण्य आहे हे तुला ठाऊक आहे. आता तुला योग्य वाटेल ते तू कर. मग शिबीराजाने आपल्या अंगाचे कपोताच्या भारंभार मांस देण्याचे ठरविले. ते ससाण्याने मान्य करतात तराजूच्या एका पारड्यात कपोतास घातले व दुसऱ्या पारड्यात शिबीराजा आपल्या अंगाचे मांस स्वतः तोडून टाकू लागला. परंतु कपोत हळूहळू जड होई, तेणेकरून माप पुरे होईना. शेवटी शिबीराजाने आपल्या अंगावरील सर्व मांस स्वतः त्यात टाकले व वर्तमान नारदाकडून शेषशाही भगवानास समजताच त्याने वैकुंठाहून धावत येऊन शिबीराजाचे रक्षण केले. नंतर त्याचा यज्ञ पूर्ण होऊन त्यास परमेश्वराने तात्काळ मुक्ती दिली. इतके बोलून मार्कंडेय धर्मादी पांडवास आशीर्वाद देऊन निघून गेले.
नंतर धर्म अर्जुनास म्हणाला, तू इंद्रापासून कोणकोणत्या विद्या शिकलास त्या एक वेळ आम्हास दाखव. तेव्हा पार्थाने आपले सर्व कौशल्य प्रकट केले. त्यावेळी पृथ्वीस फारच कंप सुटला. हस्तिनापुरातील देवळांचे कळस तसेच मोठमोठ्या हवेल्यांचे वरील मजले कोसळून पडल्याची वेळ आली. ह्याला कारण काय असावे म्हणून दुर्योधनाने शोध चालविला. तेव्हा द्रोणाचार्याने त्यास पार्थाचा इतिहास सांगितला. जेणेकरून दुर्योधनादिकांचा मनात फार भीती उत्पन्न झाली. नंतर एकेवेळी लोमेश ऋषी व धर्मराज बोलत बसले असता हरिश्चंद्राची गोष्ट निघाली. तेव्हा हरिश्चंद्राचे सर्व चरित्र ऐकण्याची धर्माने आपली इच्छा दर्शविली. येथे अध्याय 29 समाप्त. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 30 हरिश्चंद्र आख्यान. अयोध्या नगरीचा राजा हरिश्चंद्र हा दानशूर म्हणून फार प्रसिद्ध होता. त्याची पत्नी तारामती व मुलगा रोहिदास हे अगदी राजाप्रमाणेच दिलदार स्वभावाचेच होते. एकदा सर्व देवांच्या सभेत नारदाने हरिश्चंद्राचे गुणवर्णन केले. वसिष्ठ मुनींनीही त्याची स्तुती केली, परंतु वसिष्ठाचा हाडवैरी विश्वामित्र याला ही गोष्ट सहन झाली नाही. तो ताडकन उठून उभा म्हणाला, होय वसिष्ठा, हरिश्चंद्र तुला शिष्य आहे म्हणून तू त्याची स्तुती करीत आहेस. असे मुळीच नाही. कोणीही त्याची परीक्षा घ्यावी. जर तो कोसटवीला उतरला नाही तर त्याला चांडाळ योनीत जन्म घेतल्याचा दोष लागेल. वसिष्ठांनी अभिमानाने सांगितले. विश्वामित्र म्हणाला, जर तो माझ्या कसोटीस उतरला नाही तर मी लोहपिष्ट भक्षण करीन. पण अट एकच, ही प्रतिज्ञा हरिश्चंद्राला कळता कामा नये. ही अट मान्य झाल्यावर दोघेही कामाला लागले. वसिष्ठ ऋषी तपाला बसले. विश्वामित्र अयोध्या नगरीजवळ आला. त्याने आपल्या सामर्थ्याने कोट्यावधी वाघ निर्माण करून जंगलात सोडले. त्या वाघांनी उच्छाद मांडला. ते माणसाला इकडे तिकडे फिरकू देईनात. त्यांनी अनेक माणसे खाल्ली. त्या भीतीमुळे शेतकरी रानात जाईन असे झाले. पिकाकडे दुर्लक्ष होऊ लागले. अखेरीस हरिश्चंद्र राजाच्या कानी ही गोष्ट घातली गेली. तेव्हा वाघांचा निपात करण्यासाठी तो स्वतः बाहेर पडला. त्याने व त्याच्या सैन्याने वाघांचा नायनाट केला. तो आपल्या राणीसह रानातून फिरत असताना त्याला 2 सुंदर हरणे दिसली. ही हरणे विश्वामित्रानेच निर्माण केली होती. राजाला ती आवडल्यामुळे त्यांनी हरणांचा पाठलाग केला. तारामती व हरिश्चंद्र असे दोघेही हरिणाच्या मागोमाग एका आश्रमाजवळ आले. आश्रम अत्यंत सुंदर होता. तेथे एक सुरेखसे शिवाचे देवालय होते. राजाने स्नान संध्या करून शिवाची मनोभावे पूजा केली. इतक्यात तेथे 2 सुंदर स्त्रिया आल्या. त्यांनी आपल्या नृत्य गायनाने राजाला संतुष्ट केले. राजाने कोणतेही बक्षीस मागा असे सांगितले. तेव्हा दोघीही म्हणाल्या, हे राजा, तू तारामतीला सोडून दे व आमचा स्वीकार कर. हे ऐकून सत्कीर्ती प्रधानास अत्यंत राग आला. त्याने त्या स्त्रियांना ताबडतोब दिले. अपमान झाल्याने त्या स्त्रिया विश्वामित्राकडे गेल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर विश्वामित्र रागाने पाय आपटीत राजाजवळ आला. हरिश्चंद्रा, तू माझ्या दासीचा अपमान केलास. माझी जनावरे तू मारलीस. तुझी आता गय करता येणार नाही असे विश्वामित्राने राजाला बजावले. राजा राणीने त्याचे पाय धरून क्षमा मागितली, पण विश्वामित्र तसाच रागाने निघून गेला. राजा फार थकून गेला होता. थोड्याच वेळात त्याला झोप लागली. झोपेतच त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात राजाने आपल्या सर्व राज्याचे दान ब्राह्मणाला दिले होते. थोड्याच वेळाने जागा झाल्यावर आपले स्वप्न त्याने राणीला सांगितले. इतक्यात राजाच्या स्वप्नातल्या ब्राह्मणाप्रमाणेच रूप घेऊन विश्वामित्र तेथे आला. राजाने ब्राह्मणाची यथासांग पूजा केली. ब्राह्मणाने दक्षिणा म्हणून थोडे सोने मागितले. राजा म्हणाला, चला, हवे तेवढे सोने देतो असे सांगून त्याने ब्राह्मणाला सन्मानाने अयोध्या नगरीत आणले. राजा राणी राजवाड्यात जाऊ लागले. इतक्यात त्या ब्राह्मणाने आपल्या हातातल्या दंडुक्याने त्यांना मारले. आधी माझे दान मला द्या, ब्राह्मण म्हणाला. हरिश्चंद्राने प्रधानाला सुवर्ण दानाची आज्ञा केली. तो ब्राह्मण जास्तच चिडला. राजा, हे राज्य तू मला स्वप्नात दान दिले आहेस. आता यावर तुझा अधिकार नाही असे म्हणून ब्राह्मणाने त्या दोघांनाही राजवाड्याबाहेर ढकलले. बाहेर खूप नगरवासी लोक जमले. त्यांना आपल्या राजासाठी काही करता येत नव्हते. ते म्हणाले, आम्ही देतो लागेल तेवढे सोने. पण ब्राह्मण ऐकेना. त्याला राजा राणीने स्वकष्टाने मिळवलेले सोने पाहिजे होते. त्याने आज्ञा केली की हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास यांनी राज्याबाहेर निघून जावे आणि कष्ट करून दक्षिणा आणून द्यावी. राजानेही आपण काशीत जास्त काम करून आपले वचन पूर्ण करू असे आश्वासन दिले. ब्राह्मणाने राजा राणीच्या अंगावरले अलंकार व वस्त्र काढून घेऊन त्यांना वल्कले नेसवून हाकलून दिले. प्रजाजनांना अत्यंत दुःख झाले, पण सर्वांचाच नाइलाज झाले. हे तिघेजण आपला मार्ग आक्रमू लागले. विश्वामित्राने सूर्याला आपले 12ही नेत्र उघडून प्रखर उष्णता निर्माण करण्यास सांगितले. त्या उष्णतेमुळे झाडे झुडपे जळून गेली. सगळीकडे रखरखीत वाळवंटे झाल्याप्रमाणे होऊन गेले. रोहिदासाला तहान लागली, पण कुठेही पाण्याचा लवलेश नव्हता. तो तडफड करू लागला. इतक्यात एक ब्राह्मण समोरून आला. त्याने राजाला प्रणाम केला. तो म्हणाला, महाराज, मी एक गरीब
ब्राह्मण, माझी पत्नी गरोदर असून मला एक मुलगाही आहे. आमचे तिघांचेही पाय भाजत आहे. आपण आपले जोडे आम्हाला द्याल का? हरिश्चंद्राला त्याची दया आली आणि स्वतः संकटात असतानासुद्धा त्याने तारामतीने व रोहिदासाने आपल्या पायातले जोडे त्या ब्राह्मणाला दान दिले. ब्राह्मण निघून गेला. विश्वामित्रानेच ब्राह्मणाचे रूप घेऊन राजाची परीक्षा पाहिली होती, पण अजूनही त्याचे समाधान होत नव्हते. रोहिदासाची पाण्या वाचून तडफड चालली होती. विश्वामित्राने आपल्या मायाने एक सुंदर पाणपोई निर्माण केली. स्वतः ब्राह्मणाचे रूप घेतले. हरिश्चंद्राला पाणी पिण्यासाठी बोलाविले, पण हरिश्चंद्राने ते नाकारले, कारण राजाने पाणपोईतील पाणी प्याले तर त्याचे पुण्य नाहीसे होते. तो पुढे निघून गेला. मागून तारामती येत होती. तीही तहानलेली होती. विश्वामित्राने ती येण्यापूर्वी आपल्या मायाने एक हरिश्चंद्र निर्माण करून पानपोईत पाणी पित असलेल्याचे तिला दाखविले व तारामतीला पाणी पिण्याविषयी आग्रह करू लागला. पण ती म्हणाली, राजा हरिश्चंद्राच्या हातून असे कदापिही घडणार नाही. असे म्हणून तीही तशीच पुढे निघून गेली. थोड्याच वेळात रोहिदासही तेथे येऊन पोचला. त्याला खूपच तहान लागली होती. ब्राह्मणाने त्यालाही पाणी पिण्यास बोलाविले, पण रोहिदासाने बाणेदार उत्तर दिले. तो म्हणाला, सूर्यवंशातले लोक प्राण देतील, पण पानपोईतील पाणी पिणार नाहीत. इतके सांगून तो ताडकन पुढे गेला. अखेर अनेक संकटांना तोंड देत देत ते तिघेही काशीला येऊन पोचले व त्यांनी भागीरथीमध्ये स्थाने उरकली. इतक्यात तो ब्राह्मण तेथे आला. राजा, सूर्यास्तापूर्वी माझे सुवर्णदान मला हवे. तुझ्या मागे शोध घेत मी काय हिंडावे? राजाने त्याची आज्ञा मान्य केली. तिघांनी आपल्या डोक्यावर गवताची पेंडी घेऊन स्वतःच विकत घेण्यासाठी बाजारात आले. लोकांनी खूप गर्दी केली. कौशिक नावाच्या ब्राह्मणाने एक भार सोने देऊन तारामतीस विकत घेतले. तारामतीला घेऊन कौशिक निघाला. इतक्यात रोहिदास आई आई म्हणून रडू लागला. तारामतीने कौशिकाला विनंती करून अर्धा भार सोन्यावर रोहिदासलाही विकत घेण्यास भाग पडले. दोघेही कौशिकाबरोबर निघून गेली. त्यांना खूप दुःख होत होते, पण काय करणार? शेवटी वीरबाहू नावाच्या श्रीमंत महाराने हरिश्चंद्रास विकत घेतले. तो महार काशीच्या स्मशानभूमीचा मालकच होता. हरिश्चंद्राने सांगाल ते काम करण्याचे वचन दिले व फक्त कोरडे अन्नच मला द्यावे अशी डोंबाला विनंती केली. राजाने सर्व सुवर्ण ब्राह्मणाला दान देऊन त्याची क्षमा मागितली आणि तो डोंबाचे घरी गेला. हरिश्चंद्र त्या डोंबाच्या घरी झाडलोट करू लागला. एक दिवस विश्वामित्राने गुप्तपणे हरिश्चंद्राच्या डोक्यावरील घागर फोडून टाकली. डोंबारीन रागावली. तिने हरिश्चंद्राला बेदम मारले. असे वर्षभर चालू होते. हरिश्चंद्र अगदी रोडावून गेला होता. त्यामुळे डोंबाने त्याला स्मशान राखण्याची नवी कामगिरी दिली. कोणालाही परवानगीशिवाय आणि पैसे घेतल्याशिवाय प्रेते जाळू द्यायची नाहीत अशी ताकीद दिली. इकडे तारामती कौशिकाच्या घरी दिवस रात्र काम करीत होती. रोहिदास मात्र त्या ब्राह्मणाच्या इतर शिष्य आणि मुलाबरोबर शिकत होता. एकदा सर्व मुले फुले आणण्याकरिता रानात गेली असता रोहिदास कमळे खुडण्याकरिता तळ्यात उतरला. विश्वामित्राच्या आज्ञेने एका कमलात बसून तक्षकाने रोहिदासास दंश करून ठार मारले. त्यामुळे इतर सोबत्यांना खूप दुःख झाले. त्यांनी सर्व प्रकार घरी येऊन तारामतीस सांगितला. त्या मातेच्या दुःखाचे वर्णन करता येणे शक्य नाही. तिने संयम राखून घरातली सर्व कामे उरकली आणि सर्वत्र सामसूम झाल्यावर मध्यरात्री ती रोहिदासाचे प्रेत पाहण्यास गेली. विश्वामित्राने अगोदरच गुप्तपणाने येऊन रोहिदासाचे प्रेत तळ्यातून बाहेर काढून तिच्या वाटेवर ठेवले होते. तिच्या पायाला काहीतरी स्पर्श झाला म्हणून तिने वाकून पाहिले. तो तिच्या रोहिदासाचे प्रेत. तिने अनावर शोक केला. विश्वामित्राने वेगळेच रूप घेऊन तारामतीचे सांत्वन करण्याचा खोटा प्रयत्न केला आणि हे प्रेत लवकर जाळून टाक असे सांगितले व स्वतः मदत करतो असे म्हणून तो प्रेताला घेऊन स्मशानात गेला. त्याने लवकरच प्रेतावर अग्निसंस्कार केला. तारामतीचा आक्रोश आणि भडकलेला जाळ यामुळे हरिश्चंद्र धावत गेला, परंतु त्याने तारामतीला ओळखले नाही. तिला त्याने दरडावले की न विचारता पैसे न भरता अग्निसंस्कार केल्याबद्दल तो पाण्याने अग्नी विझविला आणि अर्धवट जळलेले प्रेत ओढून त्या बाईपुढे ठेवले. कुणाचे हे प्रेत तो विचारू लागला. काय सांगू बाबा, हरिश्चंद्र राजाच्या मुलाचे हे प्रेत आहे. त्या बाईने रडत रडत दिले. हे ऐकून हरिश्चंद्राची काय अवस्था झाली असेल. त्यालाही दुःखावेग आवरेना. अंधारामुळे तारामतीने त्याला ओळखले नव्हते, परंतु दोघांची एकमेकांना ओळख पटल्यावर विचारपूस करून खूप शोक केला. हरिश्चंद्र अखेर आपल्या मुलाचे प्रेत जाळण्याची परवानगी डोंबाकडून आणण्यासाठी गेला. विश्वामित्राने संधी साधून तारामतीस इथे बसू नकोस, तुम्हाला भूते खातील असे सांगितले व तिला त्या प्रेतासह देवळात बसण्याचा उपदेश केला. तारामती रोहिदासाचे प्रेत घेऊन देवळात बसली. तिला अतिश्रमामुळे ग्लानी झाली. विश्वामित्राने त्याचा फायदा घेऊन प्रेताचे तुकडे करून टाकले. पोटातली आतडी काढून तिच्या तोंडाजवळ ठेवली आणि तिच्या तोंडाला रक्त माखून तो निघून गेला. देवळात एक लावा आली. ती लहान मुले मारून खाते आहे, धावा धावा असा आरडाओरडा त्याने केला. त्याबरोबर महार लोक धावत तेथे आले. त्यांनी तारामतीला बेदम मारले. वीरबाहूही संतापला. त्याने तारामतीचा शिरच्छेद करण्याची आज्ञा
हरिश्चंद्राला दिली. धन्याची आज्ञा मानण्यासाठी हरिश्चंद्र शस्त्र घेऊन उभा राहिला. तारामती खाली मान घालून शंकराची प्रार्थना करू लागली. तिच्या मानेवर वार करण्यासाठी हरिश्चंद्राने शस्त्र वर उचलले. इतक्यात परमेश्वराने प्रत्यक्ष येऊन त्याचा हात वरचेवर पकडला आणि त्याची स्तुती केली. त्याच्या सत्वपरीक्षेत काहीही उणे आढळले नव्हते. देवही संतुष्ट झाले होते. आपल्या अमृतमय दृष्टीने परमेश्वराने रोहिदासास जिवंत केले. विश्वामित्राने संतुष्ट होऊन त्यांना आशीर्वाद दिले व आपले सर्व पुण्य राजास अर्पण केले. अखेरीस हरिश्चंद्र, तारामती व रोहिदास यांना पुन्हा सन्मानाने अयोध्येस नेण्यात आले. त्याच्याकडे पुन्हा राज्यकारभार सुपूर्द करण्यात आला. त्याने अनेक वर्ष चांगुलपणाने प्रजेचा दुवा देत राज्यकारभार केला व शेवटी स्वर्गास गेला. रोहिदासास सिंहासनावर बसविण्यात आले. येथे अध्याय 30 समाप्त.